चविष्ट चमचमीत असे व्हेज कुर्मा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण संपूर्ण तयारीही करून घेतली। त्यानंतर लगेच आता कोथिंबीर, कांद्याची याची पेस्ट आपण तयार करून घेणार। अगदी थोडंसं पाणी घालून त्याचे अगदी छान वाटण तयार करून घेतलेले आहे। साईडला कढईमध्ये तेल गरम करून सर्वप्रथम बटाटे, फ्लावर, शिमला मिरची, गाजर यांना आपण तळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण छान अशा संपूर्ण भाज्या ह्या तळून झाल्यानंतर साईडला गॅसवरती कुकर गरम करून त्याच्यामध्ये आपण लगेच तेल हे गरम करून घेतले। सर्वात आधी त्यामध्ये खडे मसाले, जिरे, मोहरी, बारीक चिरून घेतलेला कांदा, टोमॅटो आपण छान आता परतून घेतलेला आहे। त्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड घालून त्याला देखील आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। लगेच त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला, वाटाणे आपण आता छान 2 ते 3 मिनिटं मंद गॅसवरती त्यांना शिजवून घेतलेलं। लगेच आता तळून घेतलेल्या संपूर्ण भाज्यात चवीनुसार मीठ, अगदी थोडंसं पाणी आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मंद आचेवरती 1 शिट्टी करून घ्यायची। बघू शकाल अगदी छान अशी आपली चमचमीत व्हेज कुर्मा तयार।